खेयमानंदमज केवलम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रय विश्वगुरु श्री संत निवृत्तात महाराज आपल्या या दातली या रिंगणा पहिल्या गोल रिंगणाकरता सर्व जनसमुदाय वारकरी भाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी मोठा रिंगणाचा सोहळा होत असतो। आज या उत्तर महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांना सर्व वारकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतोय। पालखी प्रमुख या नात्यानं सर्व वारकऱ्यांचा प्रवास हा सुखमय होवो अशी विश्वगुरु निवृत्तात महाराजांची प्रार्थना करूया। या ठिकाणी दातली ग्रामस्थांना अतिशय सुंदर भव्य दिव्य नियोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा असेल, स्थानिक पोलीस प्रशासन असेल, नाशिकचं पोलीस प्रशासन असेल, नाशिक ग्रामीणचे पोलीस असतील, त्याचप्रमाणे आरोग्य व्यवस्था असेल, ॲम्ब्युलन्स व्यवस्था असेल, या ठिकाणी जितकी व्यवस्था आहे जितकी या वारकऱ्यांच्या सेवेकरता बघा हा वारकरी शिस्तप्रिय आहे। वारकऱ्याच्या बाबतीत कुठल्या प्रकारची सोय असू द्या, सुविधा असू द्या, कुठल्याही प्रकार अट्टहास नाही। तुका म्हणे तेथे ना पाचारिता जावे, याप्रमाणे या ठिकाणी कोणत्या वारकऱ्याला आमंत्रण लागत नाही, निमंत्रण लागत नाही, मान लागत नाही, सन्मान लागत नाही। फक्त माझ्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन व्हावं। तुका म्हणे मोक्ष देखील कळसू पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या त्या दर्शनाकरता जी सगळी मंडळी आपली वारकरी मंडळी या ठिकाणी भक्तिभावाने जातात। वारकरी संप्रदायामध्ये वारी हे अनन्यसाधारण महत्त्व आहे। एक आपला एक समरस्याचा विभाग म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे। या ठिकाणी कोणत्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे हाही विचार होत नाही। या ठिकाणी पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती जन एकमेका सगळी मंडळी या ठिकाणी आपल्या या रिंगण सोहळ्यामध्ये इतकी व्यवस्था या वारीमध्ये या सोहळ्यामध्ये निवृत्तनाथांच्या समवेत सगळी मंडळी जाते। खरंच आपल्या सर्वांच्या वतीनं मी या पालखी प्रमुख या नात्यानं या निवृत्तनाथ संस्थांच्या वतीनं मी जाहीर आभार करतो। शासनाच्या माध्यमातून या वर्षी मागच्या वर्षाप्रमाणे अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे महाराष्ट्र शासनाचे। त्याचप्रमाणे नाशिक सोलापूर नगर प्रशासनाचे मी मनापासून आभार मानतो। आता आपण आज नाशिक जिल्ह्यामध्ये आज शेवटचा मुक्काम या खंबाळे या ठिकाणी असतो आणि या ठिकाणी दातली ग्रामस्थ असेल, संपूर्ण पंचक्रोशी असेल, नवे माझ्या निवृत्तनाथांच्या सोहळ्यामध्ये असणारा भोळा भाबडा वारकरी आणि या वारकऱ्याचं फक्त जीवनामध्ये एकच आहे, वारी चुकू नये घरी। या देवाला एकच विनंती, देवा हा या वर्षाचा जो पावसाळा आहे शेतकरी कष्टकरी वारकरी यांचं कल्याण कर, हीच वारकऱ्याकडे मागणी घेऊन सगळे वारकरी जात आहे। उत्तर महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। रामकृष्ण हरी।